वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण टेबल डी आय बघणार आहोत. हा क्वेश्चन IBPS RRB क्लर्क 2023 ला विचारलेला आहे. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड दी सम ऑफ टोटल नंबर ऑफ लॅपटॉप अँड पेन ड्राईव्ह सोल्ड इन मंथ ऑफ फेब्रुवारी. टोटल सम विचारल्या कुठलीही बघा. फाइंड दी सम ऑफ टोटल नंबर ऑफ लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह. लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह घ्यायचे कुठले मंथ ऑफ फेब्रुवारी. मग मला सांगा लॅपटॉप फेब्रुवारीमध्ये किती आहेत? 100 आहे. आणि पेन ड्राईव्ह किती आहेत फेब्रुवारीमध्ये? 124 आहे. या दोघांची सम विचारले आपल्याला. सम म्हणजे बेरीज किती येईल? 4, 2, 1 आणि 1, 2. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 224, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. फाइंड द रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ मोबाईल सोल्ड इन मार्च. मार्च मध्ये मोबाईल किती आहेत बघा. मार्च मध्ये मोबाईल कुठे आहे बघा, मार्च. आणि मार्च मध्ये मोबाईल आहेत 144. ह्याचा रेशो विचारलाय तुम्हाला कोणासोबत? मोबाईल सोल्ड इन फेब्रुवारी किती? 120. आणि टोटल लॅपटॉप सोल्ड इन जानेवारी 160. किती झालं बघा, हे 160 आणि 120 झाले 280 आणि 144. मग रेशो किती? 144 रेशो 280. 4 न कॅन्सल होईल. 4 त्रिकोण 12, 2 उरले 24 झाले. 4 सख 24, 4 सत्त 28, 0. 36 अर्ध 18 आणि 70 अर्ध 35. म्हणून आन्सर आलं 18 रेशो 35, ऑप्शन नंबर ए. या पद्धतीने असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन ऑल द एंटायर आयटम सोल्ड इन मार्च. मार्च मधले घ्यायचे आपल्याला सगळेच आयटम बघा. आता मार्च मध्ये किती आहेत? सगळेच घ्यायचे आपल्याला. मार्च मधले टोटल किती आहेत बघा. आता मार्च मध्ये टोटल लॅपटॉप किती? 132, मोबाईल 144 आणि पेन ड्राईव्ह 180. टोटल करा. 0 आणि 4 4, 4 आणि 2 6 6. पुन्हा यांची बेरीज करा. 8 आणि 4 12, 12 आणि 3 15. हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. म्हणजे मार्च मधले टोटल आयटम झाले 456. मग ह्याचं आपल्याला काय विचारलंय? डिफरन्स विचारलाय. कुणासोबत घ्यायचा आहे? टोटल पेन ड्राईव्ह सोल्ड इन जानेवारी आणि फेब्रुवारी. पेन ड्राईव्ह जानेवारी फेब्रुवारी किती आहेत? 128 आणि 124. 8 आणि 4 12. हातचा आला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 2. 456 मधून 252 मायनस करा. त्याचा आन्सर येऊन जाईल. किती येते बघा. मग 6तून 2 गेले 4 उरले. 6तून 2 गेले 4 उरले. 5तून 5 गेले 0 उरला. 4तून 2 गेले 2, 204. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 204, ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. टोटल पेन ड्राईव्ह सोल्ड इन जानेवारी मधलं पेन ड्राईव्ह विचारले आपल्याला बघा. टोटल पेन ड्राईव्ह सोल्ड इन जानेवारी अँड टोटल पेन ड्राईव्ह सोल्ड इन जानेवारी. जानेवारी मध्ये टोटल पेन ड्राईव्ह किती आहेत? 128. पुढे अँड लॅपटॉप सोल्ड इन मार्च. मार्च मध्ये लॅपटॉप किती? 132. किती झालं? 8 आणि 2 10, 4 आणि 2 6, 260. अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल मोबाईल सोल्ड इन जानेवारी आणि मार्च. टोटल मोबाईल सोल्ड इन जानेवारी आणि मार्च. 156 आणि 144. 6 आणि 4 10. हा चालेल. 6 आणि 4 10, 1 आणि 1 2, 300. अप्रॉक्सिमेटली पर्सेंटेज विचारले. टक्केवारी काढायची म्हणून इंटू 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 260 भागिले 3 किती येईल बघा. 260 भागिले 3. 3 8 24, उरला 1, उरले 2 झाले 20. 3 सम 18, उरले 2 झाले 20. असंच येणार आहे. 86 पॉईंट समथिंग. अप्रॉक्सिमेट विचारले म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 87%, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इफ टोटल लॅपटॉप सोल्ड इन आर. आरचं दिलं नाही आपल्याला, पीचा डेटा दिलेला आहे, पण ह्याची इन्फॉर्मेशन दिलेली असते. टोटल लॅपटॉप सोल्ड इन आर इन फेब्रुवारी इज 40% मोर दॅन दॅट ऑफ पी. मग टोटल लॅपटॉप पी मध्ये फेब्रुवारी मध्ये किती आहे? 100 आहेत. त्याच्यापेक्षा 40% जास्त आहेत. 100चे 40% म्हणजे 40 न जास्त. म्हणजे 140 झाले आर मध्ये. काय? हे लॅपटॉप आहे. पुढे काय म्हटलंय बघा. अँड टोटल मोबाईल सोल्ड बाय आर इन सेम मंथ मध्ये मोबाईल म्हणजे फेब्रुवारी मध्येच म्हटले. आर इन सेम मंथ इज 25% मोर दॅन दॅट ऑफ पी. म्हणजे ह्याच्या 120च्या 25% जास्त आहेत. 120चे 25% म्हणजे 25% म्हणजे 1/4. हे 4 असेल ते 1 न जास्त. म्हणजे किती झालं ते? 5/4 झालं. 4 1 4 4 त्रिकोण 12. 30 गुणिले 5 म्हणजे किती झाले? 150. हे मोबाईल झाले. कुठं? आर मधले मोबाईल झाले फेब्रुवारी महिन्यातले 150. तर क्वेश्चन मध्ये विचारले तुम्हाला, फाइंड द टोटल नंबर ऑफ लॅपटॉप अँड मोबाईल सोल्ड इन आर. मग किती होते? हे 140 आणि हे 150. 0 5 आणि 4 9, 1 आणि 1 2. म्हणजे किती झालं ते? 290. ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा डी आय
सुद्धा टेबल लिहायचा. RRB क्लर्क 2019 ला विचारलाय. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द रेशो ऑफ आयटम सोल्ड बाय A and B ऑन मंडे. ए आणि बी चं मंडेचं विचारले. ए आणि बी मंडेला किती आहे बघा, 160 आणि 200 किती झालं ते 360 झालं. ह्याचा रेशो विचारलाय तुम्हाला. आयटम सोल्ड बाय बी आणि सी ऑन फ्रायडे. बी आणि सी चा फ्रायडेचा किती आहे बघा, बेरीज करा. 0 8 आणि 2 10, हातचाला 1 4 आणि 2 6. रेशो विचारला, 0 0 कटला, 6 6 36, 6 आणि 10 60, अजून 2 न कटतंय, 2 3 6, 2 5 10. रेशो आला 3:5, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, atom sold by R A and B together on Tuesday. A and B ट्यूजडेला किती आहेत बघा, 140 240 आणि 180. 0 8 आणि 4 12, हातचाला 1 3 आणि 1 4, 420 इज व्हॉट पर्सेंट ऑफ ॲटम सोल्ड बाय बी आणि सी ऑन फ्रायडे. बी आणि सी फ्रायडेला किती आहेत, 0 8 आणि 2 10, हातचाला 1 4 आणि 2 6, 600. पर्सेंटेज असल्यामुळे इंटू 100 असणार. हे 2 शून्य कटले, खाली बघा 6 1 6 6 7 42, म्हणजे किती टक्के, 70%. आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द डिफरन्स ऑफ नंबर ऑफ आयटम्स सोल्ड बाय बी ऑन मंडे. बी चे कुठले घ्यायचे, मंडेचे. बी मंडेला किती आहे 200 अँड ट्यूजडे. बी मंडे आणि ट्यूजडेला 180, किती झालं 0 8 2 आणि 3 380. ह्याचा डिफरन्स विचारलाय. अँड आयटम सोल्ड बाय ए ऑन ट्यूजडे आणि फ्रायडे. ट्यूजडे आणि फ्रायडेला एचं 240 आणि 210, किती झालं बघा, 0 4 आणि 1 5 2 आणि 2 4, 450. ह्या दोघांचा डिफरन्स किती आला, हे 20 आणि वरचे 50, कितीचा डिफरन्स आहे 70चा. म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ आयटम्स सोल्ड बाय ऑल 3. आपल्याला काय विचारलंय, ॲव्हरेज विचारलंय. कुणाचं, फ्रायडेचं, तिन्हीचं, एबीसी शॉपकीपरचं. फ्रायडेचं ॲव्हरेज कसं काढतो, टोटल सम भागिले टोटल नंबर. ऍड करा, 0 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, हातचाला 1 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. तिघ जण आहेत म्हणून 3 न भागा, 3 2 6, उरले 2 झाले 21, 3 7 21, म्हणजे ॲव्हरेज किती आहे 270. ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न आहे बघा, हा क्वेश्चन कुठे विचारलाय बघा, RRB क्लर्कला विचारलेला आहे. आयटम सोल्ड बाय शॉपकीपर ए ऑन मंडे. ए मध्ये किती आहे, 160 आहे. ए मंडेला 160 आहे. इज हाऊ मच मोर ऑर लेस दॅन आयटम सोल्ड बाय बी ऑन फ्रायडे. बी ऑन फ्रायडे किती आहे, 320 आहे. कितीने जास्त किंवा कमी आहे असं म्हटलंय. दोघांचा फरक विचारला फक्त. 0 0 गेले 0, 12 6 गेले 6, 2 1 गेले 1, 160. म्हणून आन्सर असेल 160, ऑप्शन नंबर बी. धन्यवाद.